सकाळ सकाळी पार्सलवाल्याने फोन करून उठवलं, मग त्यांच्याकडनं जाऊन पार्सल घेऊन आलो. पण या पार्सल मध्ये काही सापडणच झाले. एवढा पेनड्रॉय तो आणि त्याच्यासाठी एवढं पॅकिंग. नंतर मस्त मध्ये फ्रेश होऊन स्टडी करत बसलो जरा. आणि रमजान मध्ये रोजा असल्यामुळे भरपूर टाइम भेटतो, त्यामुळे थोडी सवय लावून घेतलेली चांगलंच आहे. पण सवय नसल्यामुळे अभ्यासाचं घेतलं की झोप येतेच, आणि झोप जर आली तर त्याला नाही कसं म्हणायचं. रमजान के दिनों का एक स्पेशल होता है कि इफ्तारी में बहुत कुछ मिलता है और खाने में तो लाजवाब. हमारे घर में बनी है मटन बिरयानी. तो अभी इफ्तारी का भी टाइम हो चुका है, तो हम खोलने वाले हैं रोजा. शोएब भैया को जोर से रोजा लगा है. रमजान में ऐसा है कि इफ्तारी से पहले रोजेदार जो भी जायज दुआ मांगेंगे वो कबूल होंगी इंशाल्लाह. तो इफ्तारी के बाद फौरन ही नमाज होती है, तो जाके नमाज अदा की हमने. गुंड्या. अरे गुंड्या रस्ते पर बिल्डिंग का नाम लगता है. गुंड्या मीन्स अट्रॅक्टिव्ह. जोरो मीन्स जोरो. कुछ भी जोरो ही रखते हैं हम. ही आहे अपूर्वा दिदी, आणि तिच्या हातात आहे ती आहे तिचं मांजर. तिच्या मांजराचं मांजर आहे. हा आहे गोल्डी, हा तिचा भाव आहे. तिचा म्हणजे त्याचा भाव आहे. आणि हे पण सगळे भाऊ बहीण आहेत, आणि हे सगळे पर्शियन कॅट्स आहेत. तर आजचा मला सगळ्यात चांगला गिफ्ट अपूर्वा दीदीने दिलाय, आणि तो काय दिलाय तुम्हाला दाखवतो. अपूर्वा दीदीने एक पर्शियन कॅट मला गिफ्ट केले बर्थडेला. तिनं मला चॉईस दिलेलं, पण मी ब्लॅक चूज केलं. फॅमिली बरोबर बर्थडे करायची एक वेगळीच मज्जा असते. पोरांबरोबर तर आपण कायम करतोय, फॅमिली बरोबर आपण खूप कमी टाइम फॅमिलीला देतोय. आणि माझे मुंबई पुण्याचे कझिन्स पण व्हिडिओ कॉलवर होते, मला विश करत होते. करण बरोबर किती कम्फर्टेबल ते बसले. करण त्याला इंस्टाग्रामच्या रील्स दाखवायला. आमच्या वहिनीला हा खूप आवडलेला. फिर मस्जिद में जाके तरावी की नमाज अदा की और मस्जिद और जमात के साथियों के साथ थोड़ा टाइम स्पेंड किया. संध्याकाळी हे आणि आलेत. चॉकलेट केक मस्त होता. कुणाला सुद्धा माहित नव्हतं की माझा बर्थडे. इंद्रूने रस्त्यावरच्या जाणाऱ्या एका भावाला अडवलेला आणि त्याला व्हिडिओ काढायला लावलेला. मग जरा बाहेर जाऊन चक्कर मारून आलो. ह्याचं नाव आम्ही ठेवले जोरू. हे माझ्या अंगावर येऊन झोपलं. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.